विधानसभेच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय माऊली आबा कटके, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांनो, आता खरं तर योगेश आम्ही दोघे फिरायचो शिरोळ आर्मीमध्ये आणि आम्ही दोघं फिरलो. राजू जागदाळ्याला भेटले की राजू जागदाळे सांगणार दोघांपैकी एकच उभं कुणाकडे गेलं ते सगळे सांगायचे काय दोघं लढून जमायचं नाही, दोघांपैकी एखादी उभं राहा. आता दोघांपैकी एकच उभं राहिलाय का नाही? तुमचं ऐकलंय का नाही? आम्ही मला एकदा सांगा. आम्ही जर तुमचं ऐकलं असेल तर तुमची जबाबदारी जास्त मोठी आहे. आता माऊली आबांना इतक्या मताधिक्य तुम्ही विधानसभेत पाठवा की तुम्ही आता काळजी करायची कारण नाही. आम्ही दोघे महायुतीचं सरकार, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्या परिसरासाठी काय कामं झाली हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो. जास्त सांगत नाही. माऊली आबा याच गावाचं उदाहरण देतो. महाविकास आघाडीचं सरकार होतं, पाणी पुरवठा योजना मंजूर करायची होती. जलजीवन मिशन मध्ये ते काही लक्ष देत नव्हतं. महाविकास आघाडीचं सरकार गावागावाच्या पाणी पुरवठा योजनेला त्यावेळेला निधी उपलब्ध होत नव्हता, लक्ष घालत नव्हतं. राज्य सरकारचा हिस्सा देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी घेत नव्हते. या गावची पाणी पुरवठ्याची योजना त्यावेळेला केंद्रामध्ये कपिल पाटील जलसंपदा मंत्री, पाणी पुरवठ्याचे मंत्री होते. त्यांच्याकडे जाऊन खेडमध्ये आल्यानंतर या गावची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली. याच्या एका आनंदाचा विषय नाही. आबासाहेब सोनवणे त्याचे साक्षीदार आहेत, त्यांना माहिती की आम्ही सगळे खेडला ज्या वेळेला ते आले त्यावेळेला तिथे गेलो. म्हणजे कार्यकर्ते सहकारी तुम्ही विरोध केला तरी सुद्धा काम करायला आम्ही कामगारी माणसे, सत्ता असू किंवा नसू. सांगतो तुम्हाला माझ्या सगळं लक्षात काळजी. 6.5 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. निर्वीपासून पोखरेवाडीला एक रस्ता जातो का नाही? मंजूर झालाय का नाही? पूर्ण झाला का? खटाखट झाला का? चालू आहे अजून, खटाखट नाही झाला. 6 कोटी रुपयाचा तो सुद्धा रस्ता त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. डीपीसीचा अधिकार तुमच्याकडे होता मागच्या वर्षी, पैसेच तुम्ही वाटत होता. आम्हाला संधी मिळाली, चंद्रकांत दादा पालकमंत्री होते. आम्हाला म्हणतो तुला काय करायचं ते कर, भरभरून गावाला गेले. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, विकास काम त्याची चिंता तुम्ही करू नका. आम्ही सगळे आहे, तुम्ही तुमच्या पाठीमागे फुलं वगैरे त्याबद्दल सहयोग नाही आता सांगत, कारण आता पुढे येणार 3-3 तास गेला. लोकांचं माऊली आबावर प्रेम इतकं आहे की आम्हाला तिथं 3-3 तास उशीर झालाय. तुम्हाला किती वाजता येणार होतो? 12 वाजता. किती वाजले? 4 वाजता. 3 तास 4 तास बाजारात सांगतो तुला काय काय सांगावा असा प्रश्न आहे. आबा सोडून दुसरे ज्येष्ठ माझ्याकडे आले होते जिल्हा परिषदेला. मला म्हणजे बाजार सुरू झाला पाहिजे काय करून आमच्या गावचा. त्यावेळेला कलेक्टर साहेब होते, त्यांना फोन केला म्हणजे मला बाकी काही नको, पण निर्मिता बाजार तिथे आहे तो झाला पाहिजे आणि तो बाजार कित्येक दिवस आपण चालू असला पाहिजे. तुम्ही त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका. महायुतीचं सरकार काय करतंय, तुम्हाला 3 सिलेंडर मोफत वर्षात, तुम्हाला एसटीचा प्रवास 50%, तुम्हाला उच्च शिक्षण मुलींना घ्यायचं असेल तर उच्च शिक्षण मोफत केले. लाडकी बहिणीचं तर काळजीच नाही. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा 1 लाख महिलांनी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात लाभ घेतला. पैसे आले का नाही भाऊ बिजला? सगळ्या भावांचे पैसे आले का नाही मला सांगा. काय फसवलं गेलं का त्याच्यात? ज्येष्ठ नागरिकांनी काळजी करू नका, आता 2,500 होणार आहे. सगळ्यात जास्त फायदा घेणार गावच मला सगळं लक्षात आले. आता भाऊसाहेब आहेत काही सोडून आपले सैनिकांची मोदी साहेब पंतप्रधान झाले 2014ला. त्याच्या आधी जे पेन्शन मिळत होतं ना
त्याच्यापेक्षा किती फरक पडलाय? चांगला फरक पडलाय का नाही? दुप्पट झालाय, दुप्पट. 10,000 पेन्शन मिळत असेल बिचाऱ्यांना, सैनिकांना ज्यांनी देशाची सेवा केली त्याचं 20,000 झाले, ज्याला 15,000 असेल त्याचं 30,000 झाले, ज्याला 20,000 असेल त्याला 30,000 झाले 10 वर्षात. इतकी परिवर्तन या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये झालेली आहे. आता तुमच्या खात्यात भाव झाली का नाही? खटाखट बटनाचा नुसता आवाज येतोय, नुसता मेसेजचा आवाज येतो. जसा भाऊबीज आली तिथं त्याचे सुद्धा आता 2100 रुपये करणार आहे. आलं तुम्ही परत आणलं परत तुम्हाला त्या ठिकाणी 2100 रुपये करणार आहे. जसे तुमच्या खात्यात सरकारच्या वतीने भाऊबीज लाडक्या बहिणीचे पैसे आले खटाखट, तसं 20 तारखेला माऊली आबाचं गटाचं बटन दाबायचे खटाखट. माझी विनंती आहे, आपण महायुतीमध्ये काय मतभेद असतील, पक्षांमध्ये काय मतभेद असतील, काही स्थानिक राजकारणावर काय मतभेद असतील, मला तुम्ही एक गोष्ट सांगा. कैलासवासी बाबूराव पाचरटे साहेबांनी हा कॉन्क्रीटचा रस्ता इथून केलाय, त्याच्यावर फक्त महायुतीची लोक जातात का महाविकास आघाडीची पण जातात? त्यांच्या घरी जाऊन प्रचार करू शकतो का नाही आपण? काही करू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्या महिला भगिनींसाठी होती का फक्त महायुतीच्या विचाराच्या महिला भगिनींसाठी? सगळ्यांसाठी. या गावात 6.5 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आली. नळाने पाणी आवाज होणाऱ्याच्या घरी पण जाणार आहे आणि विरोधकांच्या घरी पण जाणार आहे. हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात घ्या. आपण सगळ्यांसाठी काम करतोय, समाजातल्या सगळ्या घटकांसाठी काम करतोय, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. काम करतोय आपण, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही निर्भीड प्रचाराला का आलो? आम्ही हा विश्वास द्यायला आलोय, ऊसाचं एक पिकू तुमच्या वावरात राहणार नाही, कारखान्याला नेण्याची व्यवस्था. ऊस आणि कांदा ही आपल्या परिसरातली 2 प्रमुख या ठिकाणी पिकं आहेत. पण हे सगळं करत असताना पाण्याची सुद्धा अडचणी येणार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, राजकामांच्या अस्तरीकरणासाठी 1950 कोटी रुपयाचा भरीव निधी त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. त्यामुळं आमची जबाबदारी काम करण्याची आहे, तुमची जबाबदारी मला सांगा. मी सांगतो, तुम्ही काय बोलला? अजितदादांनी सांगितलंय, काय सांगितलंय? तुम्ही फक्त माऊली आबाच्या पाठीमागे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ उभा करा, त्याला निवडून विधानसभेत पाठवा, भरभक्कम मतांनी पाठवा. 5,000 कोटी रुपयाची विकासाची कामं शिरूर हवेलीमध्ये 5 वर्षात करण्याचा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही कामांची चिंता करू नका. तुम्ही तुमचे पाहुणे रावले आपल्या मतदारसंघात हिरवी करायचे आहेत का नाही? हे पाहुणे आहे का नाही तुझा? नाही का नाही? पाहुणा मस्त आहे का नाही? पाहुण्यांचा तोटाच नाही तुम्हाला. इतके पाहुणे रावळे हे तुमचे सगळ्यांचे आहेत, तरी फक्त पाहुणे रावळे तरी वातावरण बदललं मला माहिती आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता 20 तारखेला या ठिकाणी माऊली आबाच्या चिन्ह घड्याळाच्या समोरचं बटन दाबून माऊली आबांना शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघापैकी निर्वी हे असं गाव पाहिजे की सर्वाधिक मतं जर कोणत्या गावात पडली तर ती निर्वीच पडली हे चित्र समोर आलं पाहिजे, एवढी आग्रहाची विनंती करतो. आणि आपण उशीर झाला तरी सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.